म्हणू शकता, कारण का हे सगळं विश्व निर्माण केलं ते आदिशक्तीने केलं, म्हणून आपण आदिशक्ती सुद्धा म्हणू शकता. तुम्ही काय म्हणताय हे मॅटर करत नाही, पण किती हृदयापासून म्हणताय हे जास्त महत्वाचं आहे. दोन्ही हात असे करायचे. श्वास आत घ्यायचा, बाहेर सोडायचा. ज्यावेळी आपण श्वास आत घेत असतो त्यावेळी आपली डावी बाजू कार्यान्वित होत असते. ज्यावेळी आपण श्वास बाहेर सोडतो त्यावेळी आपली उजवी बाजू कार्यान्वित होत असते. तर आपल्याला आता स्वतःमध्ये बघायचंय, आत बघायचंय, त्याच्यामुळे डोळे बंदच करायचे. एखादी क्रिया चुकली हरकत नाही. श्वास आत घ्यायचा, रोखून ठेवायचा, परत बाहेर सोडायचा. श्वासाची गती आपली मंद झाली आहे. आपला उजवा हात डाव्या हृदयावर ठेवायचा, उजवा हात डाव्या हृदयावर ठेवायचा. इथं प्रार्थना करायची, ही आदिशक्ती, मनातल्या मनात म्हणा, कारण का आपल्याला आत अंतर्मुख व्हायचंय. आपल्याला माझ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, माझ्यामध्ये प्रेम निर्माण व्हावं, मला निर्भयता प्राप्त व्हावी. श्री माताजी, आपल्या कृपा आशीर्वादाने मी शुद्ध आत्मा आहे. ज्या ठिकाणी आपल्या हृदयाची धडधड होते त्या धडधडीकडे लक्ष देऊन म्हणायचंय, मी शुद्ध आत्मा आहे. तोच हात कपाळावर ठेवायचा, कपाळ खाली झुकवायचं. मी सर्वांना हृदयापासून क्षमा. अत्यंत महत्त्वाची प्रार्थना आहे. जोपर्यंत आपण एखाद्याच्या मनाबद्दल मनात राग धरतो तोपर्यंत आपण इकडे तिकडे भटकत असतो. हृदयापासून सगळ्यांना क्षमा करायची. हे आदिशक्ती, हे परमात्मा, मी सर्वांना हृदयापासून क्षमा. माताजी, मी सर्वांना हृदयापासून क्षमा. तोच हात आपला टाळूवर ठेवायचा आहे. वरच्या हालेल असं घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आपला हात हलवायचा आहे. इथं प्रार्थना करायची. तुम्ही मागितलं तरच मिळणार. श्री माताजी, हे आदिशक्ती, मला माझा आत्मसाक्षात्कार. हे आदिशक्ती, चराचरात पसरलेल्या प्रेमशक्तीशी आम्हास एकरूप कर. हे आदिशक्ती, मला माझा आत्मसाक्षात्कार. मला माझा योग प्रदान करा. सावकाशपणे आपला हात वर उचलायचा, वर खाली
खूप सूक्ष्म असते. तो हात खाली घ्यायचा आहे. डाव्या हाताने छेद करायचा. अधांतरी हात वर खाली करायचा. काय जाणीव होते बघायची. दोन्ही हात मांडीवर ठेवायचे. दोन मिनिटं या अवस्थेत बसायचं. आपल्या दोन्ही हातांवर काही जाणीव होते का बघायचं. हीच ती निर्विचारिता. हळुवारपणे डोळे बंद केलेले उघडायचे. आणि जे चार्टमध्ये जी प्रतिमा दिसते त्याला नमस्कार करूया. माताजी आपण मला आत्मसाक्षात्कार दिला. घड्याळाच्या काटाच्या दिशेने हलवणे. तळहात आणि 1 ते 2 इंच अधांतरी हात वर उचलून जी काही जाणीव होणार आहे त्या जाणीवेकडे आपण लक्ष देणार आहे. उजवा हात. राईट हँड. ज्या हाताने जेवतो ना तो हात आणि कपाळावर असं डोकं टाकल्यावर ओके असू दे. इकडे तिकडे झालं काही हरकत नाही. प्रार्थना महत्वाची आहे. तुमची शुद्ध इच्छाशक्ती महत्वाची आहे की ही जी काही ह्यांनी सांगितलेली माहिती आहे की ह्यांनी जी सांगितलेली कुंडलिनी शक्ती जी आहे जी आपल्या सगळ्यांच्या मध्ये स्थित आहे तर तिची अनुभूती मला यायला पाहिजे. तर ही अनुभूती ज्यावेळी आपली ही कुंडलिनी शक्ती जागृत होते त्यावेळी ती दिसत तर नाही, आपल्याला दिसत नाही, पण तिची जाणीव होते. म्हणजे तिची जी जाणीव होते ती कशी होते तर एकतर थंड किंवा गरम अशा स्वरूपात तुम्हाला जाणीव होते. मग ती ज्यावेळी ही सगळी चक्र प्रवाहित परत जवळ घ्यायचं. परत बाजूला घ्यायचं. सावकाश क्रिया करायची. काय जाणीव होते, काय होते, खेचल्यासारखं होत आहे, मॅग्नेटिक होत आहे. हे जे मॅग्नेटिक होत आहे की जी आपल्याला शक्ती दिसत नाही परंतु तिची ही जाणीव आहे. दोन्ही हात आपण आकाशाकडे करूया. आकाश तत्वाला सांगूया हीच ती परमेश्वराची प्रेमशक्ती आहे काय प्रश्न विचारूया या निर्मात्याला, या आदिशक्तीला. ही आदिशक्ती हीच ती परमेश्वराची प्रेमशक्ती आहे काय. आपल्या दोन्ही हातांवर काय येते का जाणीव होते का. हीच ती परमेश्वराची प्रेमशक्ती चैतन्य लहरी आहेत काय. आपल्या दोन्ही हातांना काय जाणवते. काही जे असेल इकडे गरम एकीकडे गार जड गरम जाणवते. कोणाला थंड जाणवलं. कुठल्या हाताला थंड जाणवलं. डाव्या हाताला थंड. ओके आपण याच्यावरती अजून फॉलो करूया. तर हे इथून काय जाणवलं म्हणजे तुमच्यातली जी शक्ती आहे जी एनर्जी आहे ती इतक्या दिवसापासून ती सुप्त अवस्थेत होती. म्हणजे आपण ज्यावेळी आईच्या गर्भात होतो जोपर्यंत आपली टाळू हलते बघा लहान बाळाची टाळू हलते तोपर्यंत ती शक्ती जागृत असते. म्हणून आपण म्हणतो की मुलं देवासारखी असतात, मुलं अगदी फुलासारखी असतात, त्यांच्यामध्ये परमेश्वरी तत्व असतं. हे का असतं
परमेश्वरी शक्ती आहे ती परमेश्वराशी संलग्न असते, परमेश्वराशी ती जोडली गेलेली असते. आणि कालांतराने जसजसं आपल्यामध्ये अहंकार येतो, मीपणा येतो, मी माझं येतो, स्वार्थ येतो, तस तसं ती शक्ती खाली बसली जाते आणि आई बाळाची टाळू भरते. त्यामुळे तिथं मेद निर्माण होतं आणि मग ती टाळू भरली जाते. आणि त्या टाळूला पण किती जपतात, लहान मुलाच्या टाळूला खूप जपतात, हो की नाही. त्याला कारण ते असतं की ती परमेश्वरी शक्ती त्याच्या टाळूतून बाहेर पडत असते, ते परमेश्वराशी त्याचा कॉन्टॅक्ट असतो. मग आता आपल्यातली ती शक्ती जागृत झाली. म्हणून सुरुवातीला तुम्हाला इतक्या दिवसापासून होती त्यामुळे सुरुवातीला गरम झालं. कालांतराने तुम्ही रोजच्या ध्यानाच्या प्रॅक्टिसने तुम्हाला हे थंड सुद्धा जाणवतं. आणि बघा, तुम्ही आधी इथं बसलेला त्यावेळी तुमचं माइंड कसं होतं आणि आता ध्यान झाल्यानंतर आत्ता तुम्हाला कसं वाटतंय? छान वाटतंय, शांत वाटतंय. मग अशा शांततेत जर तुम्ही जे काही करताय, अभ्यास करताय, कुठली कला असेल, ड्रॉइंग करताय, डान्स करताय, जे काही असेल ते जर तुम्ही केलं ह्या स्थितीमध्ये, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 100% सक्सेस मिळेल का नाही मिळेल? तुम्ही जे काही अभ्यास करता, जे परीक्षेत गेल्यानंतर विसरता, ते तुम्ही विसरणार नाही, तुम्हाला ते आठवणार. जर एवढ्या कॉन्सन्ट्रेशन जर तुमचं वाढलं तर ह्याच्यासारखं वेगळं काही आहे का सांगा? तर हे तुझं आहे, तुझं पाशी परी जागा चुकलाशी असं म्हटलंय, पण त्याचा अर्थ आपल्याला कळायला नाही. आपल्यामध्येच ती शक्ती आहे, परमेश्वरी शक्ती आहे, पण तिच्यापासून आपण वंचित झालेलो आहे, तिच्यापासून आपण दूर झालेलो आहे. आणि हे जे ध्यान पद्धती आहे, ही ध्यान पद्धती आपल्या भारतात, महाराष्ट्रात आहे असं नाही, तर या संपूर्ण विश्वामध्ये हे सहयोग ध्यानाचं शिकवलं जातं. रशियासारख्या कम्युनिस्ट देशामध्ये तिथला पहिला जो आपला मूल्य शिक्षणाचा पिरियड असतो, तिथं सगळ्या त्यांना सहयोग शिकवला जातो, त्यांना आपली भारतीय संस्कृती शिकवली जाते. त्यानुसार तिथं परमिशन मिळाली की आमच्या मुलांना हे तुम्ही ध्यान शिकवा. आणि ह्या मॅडमकडे मी दिलंय पत्र, आपल्या शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा आपल्याला शाळा, कॉलेजेस, महाविद्यालयामध्ये हे ध्यान शिकवण्याची परमिशन दिलेली आहे. फक्त आपण तिथपर्यंत अजून पोहोचलो. तुमचा योग चांगला होता आजचा, तुमच्या प्रारब्धात होतं, तुम्हाला हा योग आला, तर हे चांगलं मिळालंय, तर ह्याचं तुम्ही सोनं करा. आणि तुमच्या भविष्यात 100% मी तर सांगेन की जर तुम्ही हे केलं तर तुम्हाला सक्सेस मिळेल. जे काही तुम्ही करताय त्याच्यात तुम्ही प्रावीण्य मिळवू शकता.